KNN न्यूज नेटवर्क बातमीपत्र दिनांक 8 जून 2025. आजच्या ठळक बातम्या. कर्जत खालापूरमध्ये विकासकामांना गती द्या. खासदार श्रीरंग बारणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. पुण्यात प्रेमाच्या गावा जावे भावगीतांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. सफाई कर्मचारी समाजातील खरे हिरो आमदार हेमंत रासने. आता पाहूया सविस्तर बातम्या. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्व विभागांचे अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. या बैठकीत 32 विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. खासदार बारणे यांनी पावसाळ्यापूर्वी रस्ते, वीज पुरवठा, जलपुरवठा आणि आरोग्य सेवांमध्ये कोणताही अडथळा येऊ देणार नाही असे स्पष्ट केले. आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. लाडीवली येथील डम्पिंग ग्राउंडच्या जागी वन उद्यान निर्माण करण्याचे नियोजन देखील आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी सफाई कर्मचाऱ्यांना समाजातील खरे हिरो म्हणत त्यांचा गौरव केला. स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा या अभियानाअंतर्गत ते कार्यरत आहेत. आमदार रासने यांनी विश्रामबाग क्षेत्रातील सर्व आरोग्य कोठींना भेट देत सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की साधनांची कमतरता, अपुरे मनुष्यबळ आणि आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना केली जात आहे. कचऱ्याचे क्रॉनिक स्पॉट्स हटवून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात 2 मोठ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बाणेर येथे 17 वर्षांखालील जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धा सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी 5 वाजता पार पडेल. तसेच क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सकल हिंदू ग्रुप यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दुपारी 3 वाजता होणार आहे. पुण्यात भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या आयोजनाने प्रेमाच्या गावा जावे या भावगीतांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुभांगी मुळे, हेमंत वाळुंजकर आणि अविनाश चलगरकर यांनी मराठी आणि हिंदी भावगीते सादर केली. विनायका हो सिद्ध गणेशा, विठू माऊली तू, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला, शूर आम्ही सरदार यांसारखी गीते आणि ए मा तेरी सूरत से अलग यांसारखी हिंदी गीते सादर झाली. हा भारतीय विद्याभवनचा 247वा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम होता. या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अधिक बातम्या आणि विश्लेषणासाठी पाहत रहा अस्त्र न्यूज नेटवर्क .in.